बारामतीमध्ये उद्या राष्ट्रवादीचा जनसन्मान मेळावा आहे। मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घोषणा होणार असल्याची माहिती मिळते। अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार आहे। मेळाव्याची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी सुरू आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। पाहूया। लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराचा झालेला दारुण पराभव आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला निरुत्साह, हाच निरुत्साह दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून आता बारामतीमध्ये एका जनसन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। आपण पाहू शकता, बारामती शहरातील टीसी कॉलेज जवळ मिशन हायस्कूलच्या प्रांगणात या ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या जवळपास या मैदानावरती 40x20 चा मंच, त्या ठिकाणी भव्य असा मंच त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून देखील आता या मेळाव्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। पोलीस प्रशासनाकडून देखील या ठिकाणी चोख असा त्यांचा बंदोबस्त आहे। त्यांच्याकडून देखील सगळ्या ठिकाणची बारकाईने पाहणी करण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी निरुत्साह पसरला होता आणि हाच निरुत्साह दूर करण्यासाठी अजित पवार गटाकडून हा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती समोर येत आहे। जवळपास 25,000 पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांच्या बैठकीसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या मेळाव्याला जवळपास राष्ट्रवादीचे 12 मंत्रीगण उपस्थित राहणार असल्याची माहिती पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली। राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा राष्ट्रवादीचे जे मंत्रीगण असतील एक मोठी घोषणा करण्याची त्या ठिकाणी शक्यता वर्तवली त्यांच्याकडून जात होती। यामुळे या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा राष्ट्रवादीचे जे मंत्रीगण असतील हे नेमके काय घोषणा करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। तर या मेळाव्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवाराचा जो पराभव झाला होता यामधून कार्यकर्ते आत्मचिंतन करणार का आणि राष्ट्रवादीचे जे काही मंत्रीगण आहेत हे कार्यकर्त्यांना नेमकं काय संबोधित करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।